नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिक फर्टिलायझर मध्ये पुन्हा आपले स्वागत। आजची ठळक बातमी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कांदा निर्यात आणि सोयाबीन आयात यावर अतिवृष्टीमुळे केंद्र सरकारचे हात। मुख्य बातमी, दक्षिण आफ्रिकेतून 1 लाख टन सोयाबीन आयात होणार, यावर महाराष्ट्र शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। कांदा उत्पादकांसाठी बांगलादेशने आयात परवानगी दिली आहे, यावरच कांद्याची दर वाढण्याची आशा। इंडिगोच्या सेवेमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटीचा फटका बसला असून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानीसाठी 1268 कोटीचे अनुदान मिळाले। शासकीय मदत, निवडणुकापूर्वी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा। अतिवृष्टीग्रस्त 72 लाख शेतकऱ्यांसाठी 13 ते 15 हजार कोटींची मदत घोषित। मराठवाड्यात ओल्या दुष्काळाचे चित्र उद्भवले असून कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित। इतर घडामोडी, हमीभाव न देण्यावर कारवाईची मागणी जोर धरते। चंद्रपूरमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याने किडनी विकली। 1 जानेवारी 2026 पासून पीक विमा आणि युनिक फार्मर आयडी सारखे शेतकऱ्यांसाठी बदल येणार। बाजारभाव अपडेट, सोयाबीन भावात सुधारणा, मका दबावात, बोर आणि भेंडीची चांगली मागणी, हरभऱ्याचे भाव खाली, कांद्याची आवक सुधारली। तूर बाजारात 2623 क्विंटलची आवक, तर तिथेच हळदीला उंचांक 20,000 रुपये क्विंटल। असेच नवीन बातम्या पाहण्यासाठी ॲग्रोनॉमिक फर्टिलायझरच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा।